महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने काही जिहादी लोक डोकं वर करत आहेत। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि परीक्षा कालावधीनंतर लगेचच विविध ऍडमिशन सुरू होत असतात। विद्यार्थी मालेगाव शहरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी हे इतरत्र दाखल्यांसाठी आपल्या शासकीय प्रत्येक पुराव्यासाठी मालेगाव शहरातल्या अप्पर तहसील कार्यालय, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय असेल किंवा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय असतील या ठिकाणी येतात। त्यांना दाखल्यांसाठी अनंत अडचणी येतात। त्या कार्यालयांमध्ये काही जिहादी प्रवृत्तीचे एजंट आहेत आणि अशा जिहादी एजंटची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। जर या सगळ्या प्रकरणांमध्ये मालेगाव महसूल प्रशासनाने जिहादी एजंटचा जो सुळसुळाट आहे तो जर बंद केला नाही आणि विद्यार्थ्यांवर होणारा जो त्रास आहे त्याच्यावर जर मार्ग काढला नाही, 100% विद्यार्थ्यांच्या हितासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल विविध कार्यालयांमध्ये निषेध आंदोलन करेल। मी मालेगावच्या महसूल अधिकाऱ्यांना विनंती करेन की दाखल्यांसाठी जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला एका दिवसात दाखला मिळाला पाहिजे अशी एक खिडकी योजना ही मालेगाव शहरात चालू झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर जो नाहक त्रास होत आहे हा त्रास बंद झाला पाहिजे। तसेच जे दाखल्यांसाठी पाहिजे ते शुल्क जिहादी एजंटकडून आकारले जाते या सगळ्यांवर रेड बोर्ड लावला पाहिजे आणि आर्थिक गोष्टींवर सुद्धा अंकुश आला पाहिजे अशी आम्ही सगळे मागणी करतो।